तो जे कंपोस्टिंग प्लांट आहे ते फार्मवरती आहे. सो सेग्रिगेशन इज अ बिगेस्ट चॅलेंज फॉर अस. वी डोंट वॉन्ट टू पोल्यूट द फार्म बाय ब्रिंगिंग प्लास्टिक फ्रॉम सोसायटीज. सो ते एन्श्युअर करण्यासाठी जे डोर टू डोर कलेक्शन होतं तिथनं कलेक्ट केलेलं जे मटेरियल असतं सोसायटीजमध्ये ते कॉमन लोकेशनला येतं. व्हॉट वी डू इज अवर व्हेकल गोज टू एव्हरी सोसायटी एव्हरी डे आणि त्यांचं जे बिन आहे त्या बिनमधनं आमच्या बिनमध्ये आम्ही ट्रान्सफर करतो. वाईल डुईंग दॅट ट्रान्सफर ऑफ मटेरियल वी मेक शुअर दॅट बिग प्लास्टिक इज बिंग सेग्रिगेटेड देअर इटसेल्फ. मग ते सगळं बाजूला काढता येईल आणि जे बारीक प्लास्टिक आहे, उदाहरणार्थ किचनचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये जे क्रॉस कटिंग इयरबड्स टॅबलेट रॅपर्स आणि पार्सल आल्यानंतर कांदा लिंबू मिरची हे सगळ्या गोष्टी त्या पटकन त्या किचनच्या बॉक्समध्ये टाकल्या जातात. त्या सेग्रिगेट करणं जागेवरती खूप अवघड होतं. दॅट्स अ चॅलेंज फॉर अस. मग आम्ही त्याच्यासाठी काय करतो की पण डायपर्स आणि पॅड्स वगैरे येत नाहीत हे आत्तापर्यंत अवेअरनेस सोसायटीजमध्ये आलेलं आहे. 95% सेग्रिगेशन वेस्ट आपल्याला सोसायटीजमधून मिळतो बाय व्हॉल्यूम आणि जो काही तिथल्या तिथे सेग्रिगेट होतो तो परत ड्राय वेस्ट बरोबर निघून जातो. मग ते बकेट्समध्ये एम्प्टी केलेलं जे आहे दॅट वी कलेक्ट एव्हरी डे आणि ते बकेट्स तसे तसे गाडीमधून आपल्या प्लांटवरती येतात. प्लांटवर आल्यानंतर वी एम्प्टी दॅट बकेट्स आणि वी डू श्रेडिंग. सो बिफोर श्रेडिंग वी डू अगेन सेग्रिगेशन. मग त्याच्यामध्ये जे काही दिसत राहील प्लास्टिक स्ट्रॉज इयरबड जे काय दिसत राहील ते काढत राहणं. सो सेग्रिगेशन इज इम्पॉर्टंट प्रॅक्टिस बट वी हॅव टू कीप इट डुईंग टिल द एंटायर प्रोसेस इज कम्प्लीट. म्हणजे पुढे जाऊन कंपोस्ट तयार झाल्यावर सुद्धा त्यामध्ये प्लास्टिक असतं. त्या फायनल स्टेजमध्ये स्क्रीनिंगमध्ये आपण प्लास्टिक काढत राहतो.